नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे उरण पिरवाडी येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करून दिला सामाजिक संदेश। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या दुर्गमावळा प्रतिष्ठान समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून 1 मे 2025 रोजी उरण शहराला लाभलेला प्रसिद्ध पर्यटन स्थळ पिरवाडी समुद्र किनारा येथील पर्यटकांकडून होत असलेल्या विविध प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती। सामाजिक कार्याची जाणीव ठेवत ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। एक दिवस समाजसेवेसाठी असे आवाहन करत प्रतिष्ठानने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। या मोहिमेत संपर्कातील समाजसेवकांना देखील एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते। या सदर मोहिमेत पिरवाडी समुद्र किनाऱ्यालगत असलेले सर्व कचरा साफ करण्यात आला। यामध्ये दारूच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या पिशव्या यांचा जवळजवळ 1 टेम्पो भरून कचरा काढण्यात आला। या मोहिमेसाठी दुर्गमावळा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार, त्याचबरोबर उरण तालुक्यात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र म्हात्रे, विनोद कोळी, गीता म्हात्रे, अजय फळे, लीलेश्वर ठाकूर, रुपेश ठाकूर, नितीन म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, यूट्यूबवर मी बेलपाडकर, गणेश कोळी इत्यादी उपस्थित होते। आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे दुर्गमावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले। असेच एकत्र येऊन आपण उरणकरांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे असे प्रत्येकाने मत व्यक्त केले। स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम संपन्न झाला। आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। बाबू आहे संपलं राज पिशवी आहे सर्व भरले या जरा अजून आपटा घालते असं उचलून फाटली सगळी लगेच तडकं, कारण ते आपण काटक्या पडल्या ना त्या डायरेक्ट लगेच सगळी मेहनत सगळी वाया जाईल। एक आणि 2 उचलला ना तर काहीतरी केल्यासारखं वाटत, मेहनत सगळी वाया जाईल।